रेश्मा प्रशांत दिवटे, राहणार कोष्टी गल्ली, सांगोला। माझी आजची गौरी गणपतीची थीम आहे गणेश कथा। गणेश कथा मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। 20-22 दिवस झालो आम्ही हे सेट करण्याचा प्रयत्न करतो। पुरेपूर आम्ही त्यात कुठंच कमी पडायचं नाही ह्या उद्देशानं हा आम्ही सेट उभा केलेला आहे। बरेच आम्ही मागील वर्षापासून आम्ही बरेच नैसर्गिक, पौराणिक, रहस्यमय असा देखावा सादर करतो। त्यामध्ये हा मग करण्याचा इच्छा अशी की असं कोणीच केला नाही, त्यामुळं आम्ही काही तर करून दाखवावं म्हणून हा गणेश कथा, गणपतीची निर्मिती कशी झाली ही पूर्ण ब्रह्मांड आणि कैलास पर्वत कसा असतो, कैलास पर्वतावर जी शंकर पार्वती जे स्थान आहे या पद्धतीचं ते आम्ही सेटमध्ये करण्याचा दाखवलेला प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आमच्याच थीमला शोभेल अशी आम्ही गणपती मूर्ती, त्याच पद्धतीची आम्ही गणपतीचीच मूर्ती घेतलेली आहे। देखावाची थीम आहे श्री गणेश कथा आणि पार्वतीचा क्रोध, यावर मी देखावा सादरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रथम मी ह्या सीनपासून सुरुवात करते। पार्वती देवीच्या 2 सख्या होत्या। त्या 2 सख्यांनी देवीला म्हणाले की तुझा कोणीतरी गण असायला हवा, शिवजींचे हजारो असंख्य गण आहेत, तुझा कोणीतरी गण असायला हवा। अशा पद्धतीने ती देवी त्या सख्यांचे म्हणणे ऐकले आणि देवीने स्वतःचा गण तयार केला। त्यानंतर त्याला चेतना दिली, त्याला सदृढ बनवलं। आपल्या देहाचा, पवित्र देहाचा तिने मळापासून तो बालक बनवला। त्यानंतर ते पुन्हा स्नानासाठी जाण्यासाठी भवनाच्या बाहेर त्या बालकासाठी उभा केले आणि त्याच्या हातामध्ये दिव्य काठी देऊन त्याला सांगितले की तू इथं माझ्या, तू आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश करू नको, असं पार्वतीने त्या बालकास सांगितले। ते बालक बाहेरच उभा राहिले। त्यानंतर शंकर तेवढ्यात आले। त्यानंतर शंकर आत जाताना बालकांना न पाहताच ते आत प्रवेश करू लागले। बालकांना त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। बालकाने सांगितले की तुम्ही आत जाऊ शकत नाही, माता पार्वती आतमध्ये स्नान करीत आहे। त्यानंतर शंकर क्रोधित झाले आणि सांगितले की मी माता पार्वतीचा पती आहे, त्रैलोक्याचा स्वामी आहे, मला आत जाऊ दे। तर बालक नाही म्हणाला, मी माताच्या आज्ञेचं पालन करीत आहे। त्यानंतर या दोघांचे भीषण युद्ध झाले। हे भीषण युद्ध पाहून देवगण आणि शिवगण यांना त्यांचं जे युद्ध भीषण झाले त्याचे ते मंत्रमुक्त झाले देवगण। त्यानंतर ते देवगण मंत्रमुक्त झाल्यावर त्यांनी ह्या प्रहाराने, त्या रागाने क्रोधित होऊन शंकराने त्या बालकाचे शिर धडावेगळे केले। त्यानंतर धडावेगळे केल्यानंतर माता पार्वतीला समजले की आपल्याच पतीने आपल्याच मुलाचा शिर धडावेगळा केलेला आहे, हा प्राण त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे माता देवीने रुद्र अवतार घेतला। रुद्र अवतार घेतल्यावर माता पार्वतीने महाशक्ती, हजारो शक्ती त्यातून बाहेर प्रकट झाल्यामुळे पूर्ण सृष्टीला प्रलय झाल्यामुळे आता हा प्रलय कसा थांबवायचा, हा प्रलय थांबवण्यासाठी सर्व देवांनी आणि नारद मुनींनी त्या देवीची उपासना केल्यावर देवी शांत झाली। मग देवीने माझी इच्छा सांगितली की माझा पुत्र तुम्ही पुनर्जीवित करावा। पुनर्जीवित करण्यासाठी हा संदेश त्यांनी आपल्या देवगणाने शंकरास सांगितले। शंकराने तिची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले। देवगणांना आणि शिवगणांना त्यांनी उत्तरेस ज्या दिशेस तुम्हाला जो प्राण दिसेल त्याचे शिर तुम्ही घेऊन या म्हणून असे ते देवगणांना आणि शिवगणांना उपदेश दिला। त्यानंतर ते सगळे उत्तर दिशेत जातात। उत्तर दिशेत गेल्यानंतर त्यांना प्रथम हत्ती दिसतो, हत्तीचे ते शिर घेऊन येतात। ते शिर या बालकाला जोडलेले दाखवलेले आहे। त्यामध्येच जोडल्यानंतर देवी तेथे आली। देवीने हा प्रलय थांबवल्यावर नंतर देवी तेथे आली। देवी आल्यावर देवी बघू लागली की देवी म्हणायला लागली की हा धड तर माणसाचे आणि चेहरा प्राण्याचा, मग आता ह्याची चेष्टा करतील म्हणून देवीने तसे म्हणताच ब्रह्माने वरदान दिले की हा बालक युगे युगे नाव करेल, त्याची पूजा केली जाईल। त्यानंतर लक्ष्मीने वरदान दिले की कोणतेही शुभ कार्य असेल त्या शुभ कार्याच्या गणपतीचे म्हणजे ह्या बालकाचे पूजन केले जाईल। त्यानंतर
विष्णूने वरदान दिले की हा बालक विद्या आणि दाता ह्यांचा बालक हा असेल, बुद्धीचा दाता असेल. त्यानंतर शंकराने पूर्ण शिवगणांचा अध्यक्षपती म्हणून नियुक्त करून त्याचं गणपती हे नाव ठेवले. त्यानंतर मोठा कोण यामध्ये कार्तिक आणि गणपतीचे मोठे वाद झाला. मोठा वाद झाल्यावर ते दोघेजण आपल्या माता पिता म्हणजे शंकर पार्वतीपाशी जातात आणि ते गेल्यावर त्यांना म्हणतात की आमच्या दोघा कोण मोठा ह्यात ती तुम्ही सांगू शकताय म्हणले. त्यात माता पार्वती आणि शंकरने सांगितले की पृथ्वीला जो प्रदक्षिणा घालून येईल प्रथम तो या सृष्टीचा मोठा, पृथ्वीवरचा हा मोठा. त्यानंतर ते दोघे त्या आईवडिलांचे ते माता पार्वतीचे म्हणणे ऐकून ते कार्तिक आपल्याच मोरावर बसून आपलं वाहन मोरावर बसून तो पृथ्वी प्रदक्षिणास जातो. गणपती विचार करू लागतात की आपला तर वाहन उंदीर आहे, आपण कसं त्यालाही करू. ते धूर्तपणे विचार करून आपल्याच आईवडिलां म्हणजे शंकर पार्वती यांच्याच बाजूने प्रदक्षिणा घालतात व सांगतात की हीच माझी प्रदक्षिणा मानून मी तुमची प्रदक्षिणा पूर्ण केली, असा गणपतीचा